नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता बोरिवली पश्चिम योगीनगर परिसरामध्ये आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार अर्चना बोरकर आणि मनीषा भोळे वहिनी. दोन्ही वहिनी आणि पुन्हा गप्पा, पुन्हा मजा. घरातल्या प्रत्येकाला वहिनीबद्दल काहीतरी बोलायचं असणार, वहिनींना घरातल्यांबद्दल काहीतरी सांगायचं असणार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया वहिनी. नमस्कार. घरात नेहमी आनंद राहू. लक्ष्मी आलेली आहे, भरपूर लक्ष्मी. थँक्यू. नाव सांगा. मी अर्चना शिवम बोरकर. माहेरचं नाव? अर्चना शशिकांत पवार. माहेर कुठलं? खोपोली. खोपोलीजवळ खालापूर म्हणून गाव आहे तिथे. अच्छा, खालापूर. हो. बरं 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 बरं. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. शिवम अशोक बोरकर. ह्या माझ्या सासूबाई सौ नमस्कार. अलका बोरकर. हे माझे सासरे नमस्कार. श्री अशोक बोरकर. ही माझी आई जयश्री पवार. नमस्कार. ही माझी बहीण सायली. हॅलो. ती माझी मावशी नमस्कार. अंजना. त्या माझ्या काकी मागे आहेत त्या. बरं बरं. अमिता मानकामे. हा. ही माझी मामी आहे बरं. जयश्री खानविलकर. आणि त्या काकी नमस्कार. आणि ते माझे काका खालापूरला असतात ते अरे वा वा. मानकामे. वा 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 वा. चला, अशा तऱ्हेने आता अख्खं खालापूर इकडे आलेलं आहे. त्यामुळे आता खालापूरमध्ये कोण असणार हा प्रश्न आहे. खालापूरबद्दल गप्पा मारून वहिनींना अजून बोलतं करायला नक्कीच आवडेल. बरं, तुमची भेट कुठे झाली, कशी झाली? आम्ही हे जीवनसाथी थ्रू आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं. ह्यांनी पण केलं होतं आणि मी पण केलं होतं. वा. मग ह्यांच्याकडून मला प्रपोजल आलं. मग घरी माहिती सांगितली. कोणी? मी सांगितली. अच्छा, तुम्हालाच कळलं प्रपोजल आलं? कारण मी चेक करायची ना, तर मी सांगितलं की असं असं प्रपोजल आलेलं आहे. बरं, तुम्ही यांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा काय झालं? त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो बघायला. खालापूरला. हा. मी, माझे आई वडील आणि माझी मावशी. बर. तर पहिल्यांदा बघितल्यानंतर चर्चा झाली. साधारणतः अर्धा पाऊण तास आम्ही बोललो. कोण कोण? आम्ही दोघं. तुम्ही दोघे? हा. कुठे असे शेतात गेला होता? नाही, शेतात वगैरे नाही, घरातच बसून. अच्छा, घरातच. हा. घरात बसून बोललो वगैरे. आणि तिकडे बरीचशी आवड, एकमेकांची जुळल्या. मला जशी पाहिजे होती मुलगी, म्हणजे सेल्फ रिस्पेक्टेड मुलगी पाहिजे होती, जी सेटल्ड असेल स्वतःच्या हिमतीने. आणि तिचा तसा बिझनेस वगैरे तिकडे चालूच होता. अगदी घरगुती मुलगी नको होती. काय करायचं वहिनी? ट्यूबलाईटचे चोक्स मॅन्युफॅक्चरिंग करायची मी. अरे वा, छान छान. मग आता पुढे तो बिझनेस कंटिन्यू केला की काय? नाही, लग्न जमल्यानंतर मग मी ते सगळं वाइंड अप ट्यूब गेली. ट्यूब उडाली. स्टार्टरचा बिझनेस सुरू केला. नाही, पण मला सांगा ना, मग आता बिझनेस करता काय करता आपण? हे बिझनेस करता मी. हे मी पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड मध्ये मार्केटिंगचं काम करतो. बरोबर. 12 वर्ष. आणि तुम्ही वहिनी? मी हे क्राफ्टचे क्लासेस घेते, कारण मुलगा छोटा आहे त्यामुळे जॉब नाही करू शकत. त्यामुळे क्लासेस घेता. बरं, यांनी शर्ट घातलाय तो कुठल्या रंगाचा आहे? पर्पल आणि ब्लॅक. कसं नक्की? हा. पर्पल आहे हा. की वाईन कलर आहे असा? नाही, पर्पल आहे. वाईन कलर आहे ना तो? वाईन 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 सतत चाललंय. एनिवे, बरोबर. काय झालं होतं उटीला? काही नाही. काही नाही म्हणजे तुम्ही एकदम घाम आलाय तुम्हाला आणि त्यांना सुद्धा घाम फुटलाय. छोटीशी गंमत आहे तशी. गंमत आहे. हा. जे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो ते साधारणतः म्हणजे 3 स्टार कॅटेगरीचं हॉटेल होतं. म्हणून ते रूम मध्ये एक छोटीशी वाईनची बॉटल आणि ड्रायफ्रुट्स वगैरे असे देतात, ते जसे ठेवलेले असतात तसे. तर एक दिवस राहिलो होतो उटीमध्ये. सेकंड डेला मी ना म्हटलं ती वाईन पडली अशीच, बघवत नाही अशी पडली. तशी ती पण म्हणजे तिने कधीच ट्राय केलं नव्हतं आणि मी पण ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी कधी तसा काय प्रकार केला नव्हता. म्हटलं चल ती आहे छोटीशी बॉटल, तर आपण बघूया तरी कसं आहे. वा, कसा प्रकार आहे ते तरी बघूया. म्हणून दोघांनी थोडं थोडं क्लासमध्ये ओतून घेतलं आणि मग आम्ही जेवायला गेलो. अरे वा, फारच डेअरिंग आहे दोघांचं. तर जेवल्यानंतर थोडंसं असं जाणवायला लागलं दोघांना की आता तिथपर्यंत चालत जायचं, कारण की तिकडे काय 9 वाजता सगळ्या रिक्षा वगैरे सगळं बंद होतं. म्हणून चालत जायचा हा एकच मार्ग होता आणि अर्धा 1 किलोमीटर लांब होतं हॉटेल. आता चालत जायपर्यंत जो प्रकार घडला तो भयानक होता. बऱ्याचशा. पण नक्कीच हॉटेलवर पोहोचलात का तेवढ्यातच फिरत होतात? नाही, हॉटेलवर पोहोचले. पोहोचले. बऱ्याचशा लोकांची टिंगली करत. हो का?
तो एक गमतीदार हे होता प्रसंग म्हणजे होता. क्षण नाही, होता. नाही. आजही आठवतो एवढ्या मग वर्षानंतर. त्याच्यानंतर उटीला गेलात की नाही? नाही, त्याच्यानंतर नाही गेलो. तेव्हापासून वहिनी दुधाच्या बाटलीलाही हात नाही लावत, माहितीये का तुम्हाला? त्या बाटलीचाच धसका घेतलाय वहिनींनी. बरं वहिनी, आतमध्ये या घरात काही वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत, म्हणजे आम्ही आणून ठेवल्या आहेत, त्या तुम्ही ओळखतात का ते बघायचं. किचन मध्ये अख्ख्या 1 2 3 10 9 8 7 6 5 4 3 2 1 द्या इथे. आणि तिकडे बघा एक सूप कचऱ्याचं. त्या 2 गोष्टी वहिनीने ओळखल्या नाहीत, पण या 3 गोष्टी मात्र वहिनीने बरोबर शोधल्या. 1 2 3 300 रुपयाचं बक्षीस मिळालं अभिनंदन. थँक्यू. आणि आता पुढच्या खेळामध्ये 1000 रुपयाचं बक्षीस वहिनी मिळवणार. 300 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळालं. आता या खेळात वहिनी काय करतात ते आपण बघणार आहोत. नमस्कार. बरं, या सासूबाई आणि या आई, बरोबर ना? आई हसतच नाहीत का रागावलायत तुम्ही मी यांची मस्करी केली म्हणून? हा वहिनी, मिस्टरांच्या स्वभावातला आवडणारा गुण कोणता? पटकन सांगायचं. माझं सगळं ऐकतात. वा, सांगा गाणं गायला. आज जर ऐकले ना वहिनी तर मी काय वाटेल ते हरतो. चला बघूया, सांगा. नाही म्हणजे मी नाही आता नाही, आता मी नाही करायचं, आता बोलायचं नाही. आता होऊनच जाऊ दे. मला बघायचं ऐकतात का. म्हणजे मला त्यांचं नाही नाही हे बाळ, मला काहीच ऐकायचं नाही. आता तुमचं ऐकतात का मला बघायचं. नाही, आज त्यांचं जरा घसा खराब आहे. काल रात्री जरा तेलकट जास्त खाल्लंय. तुम्ही या बाजूला या, खोपोलीला जाताय. पण वहिनी काही नाही, ते तुमचं काहीही ऐकत नाही असं आमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं नाही आहे? नाही ऐकतात ते. शक्यच नाही. मग तुम्ही त्यांना गायला सांगितल्यानंतर त्यांनी 2 ओळी तरी गायल्या असतात. नाही, घसा खराब आहे, नाही तर मी सांगितलं असतं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जर चांगल्या गाण्याने ते गायले तर त्यांची आपण सीडी काढून त्यांना काय प्लॅटिनम डिस्क देणार आहोत का? तुम्ही त्यांचं ऐकता सांगितलेलं? नाही. काय हल्लीच्या सुना आहेत, सासूबाईंसमोर सांगतायत मुलाचं मी नाही ऐकत म्हणून. खरंच नाही ऐकत म्हणजे त्यांचं? गाणं बिणं म्हणायचं नाही ऐकत, बाकी सगळं ऐकते. बरं, तुम्ही काय सांगितलं तर ऐकतील ते आता? स्वयंपाक करायचं सांगा, लगेच करेल. हो, मला वाटलं खरं तुम्हाला इथे संधी होती, तुम्ही सांगायला पाहिजे नाही, होती. तिला ते जमत नाही, ते ती नाही करणार. मला माहिती आहे तिला गाणं अजिबात जमत अरे नाही. पण तुम्ही जर सांगितलं असतं की तुम्ही गाऊ नको तर त्या नाहीच म्हणाले असत्या ना. असेच हसत राहा. बरं, वहिनींच्या मनातलं वाक्य ते ओळखतात का? हा, ओळखतात. बरं, त्यासाठी सगळ्यांची मदत लागेल की ते एकटेच? तुम्हीच सांगा. बहुतेक ओळखते. बरं, 1 मिनिट, मला टेन्शन यायला लागलंय, कारण आई डोळे मोठे करून माझ्याकडे बघायला लागले. अच्छा, हसल्या. म्हणजे अशा माझ्या बघत होत्या, मला वाटलं आता मला घराच्या बाहेर काढत. आता या खेळामध्ये वहिनी एक अभिनय करणार, त्यांच्या मनातलं वाक्य मिस्टरांना सांगणार आणि मिस्टरांनी ते अचूक ओळखलं तर वहिनींना 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. सुरू आहे. मागे मागे वहिनी, थोडीशी मागे. उद्या. परवा. कपडे, रंग, वाईन, प्यायला जाऊया. राम 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 देवा, काय बोलताय का? वाईन नको प्यायला. उटी, हा जाऊया. उटीला फिरायला जाऊया पण वाईन, उटीला फिरायला जाऊया पण वाईन नको पिऊया. अभिनंदन. 1 2 3 6 7 8 9 10. काय धसका घेतलाय.